कर्नाटक राज्यामधील बागलकोट जिल्ह्यामध्ये बागलकोट चौकामधून काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो हटवण्यात आलेला होता आणि खरं तर कर्नाटक तिथच्या स्थानिक प्रशासनाने सांगितलं की तो पुतळा जो आहे तो अनधिकृतपणे बसवलेला आहे अशा कारणांवरून हटवलं। त्यानंतर शिवप्रेमी आणि स्थानिक सरकार आणि पोलीस बल यांच्यामध्ये तणावाचं वातावरण होतं। आता राज्याचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी थेट कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिलंय आणि या संपूर्ण घटनेचा तीव्र निषेध जो आहे या पत्राद्वारे मांडण्यात आलेला आहे। आपल्या सोबत स्वतः राज्याचे सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर भाऊ आहेत। सुधीर भाऊ, खरं तर अत्यंत वाईट घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कर्नाटक राज्यामध्ये हटवण्यात आला। आता तिथं काँग्रेस सरकार आहे, तुम्ही या गोष्टीचा कडाडून विरोध केलाय आणि पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। नाही, आवश्यक आहे। अहत तंजावर ते तहत पेशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचार करणाऱ्या दुराचार करणाऱ्या भारतीय नागरिकांवर अपमानजनक व्यवहार करणाऱ्यांच्या विरुद्ध आमचा मानबिंदू सन्मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कर्नाटकच्या सरकारने मताच्या तुष्टीकरणासाठी हलवायचा, मताच्या गाचारीसाठी हलवायचा। सत्तांध झालेल्या या नेत्यांनी आमच्या छत्रपतीचा 350व्या राज्याभिषेकाच्या वर्षात अशा पद्धतीने वर्तणूक करायची कितीही निषेध केला तरी कमी आहे। या देशातले नव्हे जगातले शिवभक्त हे सारे वारंवार फोन करताय की कर्नाटकच्या सरकारला काही अक्कल आहे की नाही। कर्नाटकचं सरकार ज्या पद्धतीने वागताय, जर तो पुतळा हा अवैध आहे असं तुमचं म्हणणं असेल तर त्याला तुमच्या हातात आहे, सरकार म्हणून त्याला वैधता द्या। पण तुम्ही अर्ज नाकारायचा, शिवभक्तांनी पुतळा उभा केला की तुम्ही तो पुतळा हटवायचा। हे जे अन्याय अत्याचार आहे ना, अरे ही महाराष्ट्राची भूमी आहे, औरंगजेबाला या भूमीत गाडलं। तुम्ही ज्या पक्षाचं सरकार चालवत आहात त्या पक्षाचा विचार सुद्धा महाराष्ट्रात गाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा। सत्तांध होऊ सत्तेसाठी मरणारे जर तुमचे वर्तणूक आणि व्यवहार राहिला तर सारे 1 कोटी शिवभक्त आता आम्ही राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगातले आमच्या पोर्टलवर एकत्र करतोय। तुम्हाला व्याजासकट, नुसतं व्याज नाही, साधं नाही, चक्रवाढ व्याजासकट तुमचा हिशोब शिवभक्त पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर भाऊ, खरं तर कर्नाटकमध्ये सत्तांतरण झालं, भाजपचं सरकार गेलं आणि काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यानंतरच ही घटना वाढली आणि तुम्ही तुमच्या थेट पत्रामध्ये काँग्रेसवरती हल्लाबोल चढवला। बरोबर आहे ना। मला सांगा, हा सीमा प्रश्न कोणी जन्माला घातला? सीमा प्रश्न काय भारतीय जनता पार्टीने घातला का? हेच ते काँग्रेसचे पुढारी होते ना। काय म्हणायचे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना सांगायचे की तुम्ही तिथं निजगंगप्पाशी बोला, सचिवांशी बोला। काय करायचे काँग्रेसचे नेते, पंतप्रधान? का प्रश्न निर्माण केले यांनी 1956 मध्ये? आम्हाला 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र देताना काही भारतीय जनता पार्टी नव्हती, हेच ते काँग्रेसचे लोक होते ज्यांनी गोळ्या चालवल्या। महाराष्ट्रासाठी आम्हाला शहीद व्हावं लागलं, मराठी भाषेसाठी, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हेच काँग्रेसचे नेते आहे। वाट चुकलेला देशभक्त डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये कोणी लिहिलं? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करायचा, सत्तेचा अहंकार, उन्माद, सत्तेची मस्ती, आणि या मस्तीसाठी तुष्टीकरण, या मस्तीसाठी अनुनय, सत्तेसाठी काही पण, आणि यांच्या या राजकीय वर्तणुकीच्या माध्यमातूनच लोक नाटक घ्यायला लागले, राजकारण गेलं चुकीत, कारण यांचे व्यवहारच असे होते। तर आता मात्र याचा हिशोब करावाच लागेल। खरं तर मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झाली आहे। मराठी एकीकरण समिती तिथे जाऊन जाब विचारणार आहे, परंतु त्यांना सरकारचं जे आहे कर्नाटक सरकारचं दबाव तंत्र वापरून त्यांना अडवलं जाते, सातत्याने तिथे पोहोचू देत नाहीये बागलकोट जिल्ह्यामध्ये। नाही, आता महाराष्ट्रामध्ये जे तथाकथित कर्नाटक सरकारच्या शपथविधीला गेलेले स्वतःला शिवभक्त म्हणवणाऱ्या नेत्यांची मी वाट पाहतोय की ते यामध्ये काय करतात। मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना अशी भूमिका भाजपच्या सरकारने जेव्हा घेतली तेव्हाही माननीय देवेंद्रजी असेल, आम्ही असेल, कडाडून विरोध केला। आम्ही इतका कडाडून विरोध केला, मला आठवतं की माननीय देवेंद्रजींनी मी बसून असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी महाराष्ट्राचा तीव्र भाव
हा फोनच्या माध्यमातून सांगितलं की हे आम्ही सहन करणार नाही, आणि मग लक्षात आलं की या पुतळ्याच्या संदर्भात जो गैरव्यवहार केला होता तो काँग्रेसच्याच एका नगरसेवकांनी केला होता. आम्ही कधी पक्ष पाहिला नाही. तुम्ही कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, रंगाचे असा, वंशाचे, वयाचे, पक्षाचे असा, विचारधारेचे असा, पण हृदयात मात्र शिवबाच राहायला पाहिजे. शिवबाच राहायला पाहिजे. तोच या देशाचा तारणहार आहे. छत्रपती हेच आमचे देव नव्हे, पण देवापेक्षा कमी नाही असे आमचे महाराजा छत्रपती सम्राट राहिलेले आहे. भाऊ, खरं तर आता राज्यातला प्रश्न, राज्याचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे म्हणतात आहे, येत्या 15 ते 20 दिवसात अर्थात पुढच्या महिन्यात राज्यात अनेक राजकीय उलथापालथी बघायला मिळतील आणि राज्याची मुख्य खुर्ची जी आहे ती आपल्याला बदलताना दिसायला मिळेल. ठीक आहे, याच्यावर आज काय बोलू? 15 दिवसानंतर पुन्हा त्यांनाच विचारा. झूट बोगे कव्वा काठे, त्यांना विचारून घ्या ना. मी याच्यावर काय भाष्य करणार आहे? परंतु सातत्याने अशी वक्तव्य केली जातात विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांकडनं, एका वर्षात हे सरकार बदलेल, पुढच्या 20 दिवसात बदलेल म्हणून. गाणगा आगा रे आगा असं म्हणणारा होताच नाही एक जण. मग गावात सर्व लोक येऊन अशी त्याची धुगाई करतात, अशी धुगाई करतात. ही कथा काय सांगितली? तर अजूनही गाणगा आगा रे आगा. आता यांना अशी जाऊन धुगाई करता येणार नाही. 24च्या निवडणुकीत लोक धुगाई करतील मतानी. गाणगा आगा रे आगा. आपण इथं लहानपणी कथा ऐकलीच असेल ना. आपल्याला शिक्षकांनी सांगितली, आईनी सांगितली, मावशींनी सांगितली की भविष्यात जेव्हा केव्हा तुम्ही मोठे व्हाल, समजदार व्हाल, तेव्हा या कथेचं तात्पर्य समजून वागा. पण वागला नाही तर धुगाई पक्की आहे. खरं तर आज सामनाच्या अग्रलेखातून राज्याचे गृहमंत्री आणि तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खालच्या स्तरावरती टीका केली आहे. भाजप देखील त्याला प्रत्युत्तर देते. भाजप देखील सामनाच्या विरोधात आंदोलन करताना पाहायला मिळते. खरं तर सातत्याने राजकारणाचा स्तर जो आहे तो खालावताना पाहायला मिळतो. एकमेकांवरती एकेरी टीका असतील, त्यामध्ये आता थेट गृहमंत्र्यांवरती निशाणा जो आहे तो सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला. हे दुर्दैव आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकाराचा वारसा सांगणाऱ्यांना इतक्या निम्न शब्दांमध्ये आपल्या शिवसेनेच्या पॉम्पलेटमध्ये टीका करावी लागते, तर हे खरं आहे, हे द्योतक आहे. आणि मग म्हणतो ना की बुडत्याचा पाय अजून खोगात जातो, तर हा बुडत्याचा पाय खोगात आहे. अजूनही जर सुधारले नाही तर अप्रत्यक्ष कधी कधी वाटतं की आपण याचा रागही करू नये, धन्यवाद दिले पाहिजे की हे स्वतःलाच संपवत आहे. एक किडा असतो, तो किडा स्वतःच खाऊन टाकतो. तर मला वाटतं की हा तो किडा तर आहे जो स्वतःला खातो. हा असा पक्ष आहे की जो स्वतःच कुरतडतो. अशा पद्धतीने भाष्य करून असं म्हणायला आपल्याला वाव आहे. खरं तर आता थोड्या वेळापूर्वीच राज ठाकरे यांची भाषण जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये झालं. राज ठाकरे म्हणतात आहेत 7 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते 70,000 कोटींचा जलसिंचनाचा घोटाळा जो आहे तो अजित पवार यांनी केला, राष्ट्रवादीने केला असं म्हणतात. आणि त्यानंतर लगेच ते भाजपसोबत सत्तेत येतात आणि सत्ता प्रस्थापित करतात. याचा लोकांना संताप येत नाही का, असा थेट सवाल जो आहे तो राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नाही, म्हणजे राज ठाकरे साहेब शरद पवारांच्या मुलाखतीमध्ये जाऊन प्रश्न विचारायला जातात. ज्या शरद पवारांच्या संदर्भामध्ये त्यांनी अनेक आरोप केले, तेव्हा संताप नाही आला का? बरं, जनतेला जाऊ द्या संताप येतो की नाही, स्वतःला संताप आला पाहिजे ना. आपण काय बोलतो, कोणाबद्दल आपण काय बोलतो? मला असं वाटतं की ज्या राष्ट्रवादीच्या बद्दल सांगितलं ते कुठं आमच्यासोबत आले आहे? ते तर अजूनही भाजपच्या सोबत नाही आहे, बाहेरही आहेत. आणि अजितदादांना तर उद्धवजी आणि शरद पवार आणि काँग्रेसचं सरकार असताना क्लीन चिट दिली आहे, आरोप केला, आणि तुम्हाला आत्ता वाटतं तर मग तुम्ही तेव्हा का नाही त्यांना क्लीन चिट का दिली, तेव्हा दोषी का नाही केलं? आमच्यासोबत आलं त्याचं पोटदुखी आहे. भाऊ, तेच राज ठाकरे म्हणतात आहेत कुणीच सत्तेचा अमरपट्टा जो आहे तो घेऊन घातलेला नाही आहे. त्यामुळे थेट लक्ष जे आहे ते राज ठाकरेंनी आता भाजपला सुरू केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतो राज ठाकरे सातत्याने भाजपवर टीका करतात. नाही, असा आहे, कोणीच अमरपट्टा घेऊन आला नाही. पण जसं व्यक्तीच्या आयुष्यात असतं, प्रत्येकजण काही 100 वर्ष जगतो का? 100 वर्ष तो जगतो की ज्याचं आहारावर नियंत्रण असतं, विचारावर नियंत्रण असतं, ज्याच्या कृतीवर नियंत्रण असतं. आणि काही लोक जे आहार कृती याच्यावर नियंत्रण ठेवत नाही तर त्यांना जास्त आयुष्य मिळत नाही. तसंच राजकीय पक्षाचं आहे. कोणीही राजकीय पक्ष अमर नाही आहे.
पण जनतेच्या हितासाठी, लोककल्याणासाठी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन कार्य केलं तर जनता त्याला आशीर्वाद देईल. जर भारतीय जनता पार्टीने चुका केल्या तर भारतीय जनता पार्टीची सत्ता जाईल. पण भारतीय जनता पार्टीची सत्ता जाईल म्हणून काही राज ठाकरे साहेबांची सत्ता येईल का? कारण ज्या पद्धतीचं त्यांचंही राजकारण आहे, जे आपण अनुभवलं ना. काय केलं नाशिकमध्ये, आता मी मुद्दाम महानगरपालिका देताना मला आठवतं की स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींना मी विनंती केली की आपण मनसेसोबत युती करावी. याचं कारण हे इतके ब्लू प्रिंट आणि काय 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 सांगतात, खरंच काही करू शकतील का? मग नाशिकमध्ये केलं का? कुंभमेळ्याने जे पैसे दिले तेच दिले. नाशिकच्या महानगरपालिकेचं उत्पन्न 10 पट केलं का महानगरपालिकेचा महाप्रस्थांना? केलं नाही. जे काही केलं ते देवेंद्रजी मुख्यमंत्री, आमचे मित्र गिरीश महाजन तिथं पालकमंत्री आणि कुंभमेळ्यासाठी आलेले केंद्राचे पैसे यातूनच झालं. बाकी महानगरपालिका म्हणून काही 10 पट उत्पन्न झालं का? काढून बघा. मग तुम्ही महानगरपालिकेमध्ये तुम्हाला टेस्ट केस केल्यावर करता आलं नाही. महाराष्ट्रामध्ये आपण काय चित्र बदलवणार आहोत? काय चित्र बदलवणार आहोत? फक्त तोडफोड करणं म्हणजे राजकारण आहे का? काय खट्याळ काहीतरी म्हणतात, हे म्हणजे राजकारण आहे का? राजकारण हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. खुर्ची हे साध्य नाही आहे, साधन आहे. आणि म्हणून भाजप अमर नाही आहे. पण तुम्हाला असं वाक्य डायलॉग मारून स्वतःच्या मनाची जर समजूत करून घ्यायची असेल, समाधान प्राप्त करायचं असेल की कधीतरी भाजप जाईल आणि आम्ही येऊ, तर मग लहानपणी मुंगेरी लाल की हसीन सपने ही कथा नव्हती. हा अर्थ समजून घ्यायचा आहे. सुधीर भाऊ, खरं तर केंद्रामधल्या काही प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असा कॅगचा अहवाल आहे. त्यात खरं तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत ते नितीन गडकरी यांना टार्गेट केलेलं गेलेलं आहे. त्यावरती राज्यातले विरोधक जे आहेत ते भाजपला टार्गेट करताना पाहायला मिळतात. ते म्हणतात की मराठी माणसाला संपवण्याचं काम जे आहे ते आता भाजप करत आहे, त्यामुळेच नितीन गडकरींना सातत्याने टार्गेट जे आहे ते भाजपकडनं केलं जातं. नाही, ठीक आहे, ते काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही. पण CAGच्या संदर्भामध्ये मी स्वतः पब्लिक अकाउंट कमिटीचं चेअरमन म्हणून महाराष्ट्रात काम पाहिलं आहे. इथंसुद्धा कॅगचे अहवाल येतात. आता जेव्हा कॅगचा अहवाल येतो म्हणजे काही भ्रष्टाचार नाही. कॅग प्रश्न विचारतो की तुम्ही एखादं इस्टिमेट केलं, त्याच्यामध्ये वाढ जी झाली आहे या वाढीच्या संदर्भात आम्हाला माहिती हवी, स्पष्टीकरण हवं. आता ज्या संदर्भात कॅगनी अहवाल केला तो पहिल्यांदा रस्ता साधा होता, मग तो एलिव्हेटेड जागा. आता एलिव्हेटेड जागेवर त्याला खर्च येणारच आहे. आपण त्याच्यामध्ये भूसंपादन करतो, व्याज धरतो, त्यामध्ये इतर गोष्टी धरतो. आणि मग आता जेव्हा उत्तर दिलं जाईल तेव्हा कॅग काय करतं, कॅगनी ज्या संदर्भामध्ये निरीक्षण नोंदवलं आहे, ऑब्झर्वेशन, आणि ज्यावर आक्षेप घेतला ते आक्षेप मागे घेतात. असे हजारो आक्षेप आहेत. म्हणजे असे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा दरवर्षी कॅगचा अहवाल देतो आणि कॅगच्या अहवालामध्ये अशा हजारो आक्षेप असतात. पण या आक्षेपाच्या संदर्भामध्ये खुलासा दिल्यानंतरच ते आक्षेप जे आहे ते मान्य की अमान्य हे ठरल्यानंतर त्यावर चर्चा होते. कॅगचा अहवाल आला म्हणजे काही भ्रष्टाचार असं गृहीतक कदापिही नाही, कधीही नाही. आपण त्या संदर्भामध्ये काय समर्थन आहे, त्या संदर्भामध्ये जे ऑब्जेक्शन घेतलं त्याला तर्कसंगत उत्तर काय आहे यावर निर्णय होतो. कॅगनी जे आक्षेप घेतले आहे त्या आक्षेपामध्ये काय म्हणतो काय त्यांनी. आणि तुमच्या माहितीकरता असे अनेक रस्ते आहे की ज्या रस्त्यामध्ये, आता मी कालच एक बैठक घेतली, 1990ची मूळ प्रमा आहे 14 कोटीची. आज ती प्रमा किती झाली आहे माहीत आहे? आज 1,500 कोटीची झाली आहे. इतकी वाढ झाली आहे. उद्या जर कॅग हे विचारतं, अरे तुमचा तर प्रोजेक्ट इतक्याच कोटीचा होता, आता इतका काय झाला? जी गोसी खुर्द आहे ती काहीतरी 300 कोटीचं, आता 22,000 कोटी जागा. मग कॅग आक्षेप विचारतो की का नाही केलं तुम्ही तेव्हा देशाचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीजीच्या हाताने त्याचं भूमिपूजन केलं. ते पवित्र हाताने केलेलं भूमिपूजनसुद्धा पूर्ण आपण नाही करू शकलो. किती जुनी घटना आहे 83ची. तेव्हा कॅग असा आक्षेप विचारतं की का असं झालं, याची कारणं काय, इतकेदा सुधारित प्रशासकीय मान्यता का देण्यात आल्या, अशा अनेक विषय त्यामध्ये असतात. हो, तुम्ही म्हणतात कॅग आक्षेप घेतो, म्हणजे कॅगने आक्षेप घेतला म्हणजे कोणताही घोटाळा झालेला नाही. परंतु थेट विरोधक असे प्रश्न विचारतात ते केंद्रात एका मराठी माणसाला संपवण्याचा डाव सुरू आहे म्हणून, गडकरींना तेही. असं आहे
की शेवटी अशा आवागातून एक व्यक्ती टार्गेट होत नाही, सरकारच टार्गेट होत असतं. व्यक्ती कसं टार्गेट होईल? सरकार टार्गेट होतं. त्यामुळे मराठी व्यक्तीला संपवण्याचा काही डाव आहे असं म्हणणं मला काही योग्य वाटत नाही. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नितीन गडकरीजी असा नेता आहे, अतिशय सात्विक, अतिशय प्रामाणिक, दिलदार, कार्यकर्त्यांसोबत जीवानी प्रेम करणारा. असं कोणी संपवू शकतो का? नितीन गडकरींना मी तर अतिशय जवळून बघितलं आहे. अतिशय दुर्मिळ प्रजातीचा नेता आहे. जो नेता आपल्या कार्यकर्ता साधा आजारी झाला, अपघात झाला, तर ज्यांच्या डोळ्यामध्ये गंगा जमुना वाहतात इतका संवेदनशील नेता आहे. ज्यांनी या देशाच्या प्रगतीमध्ये कधीच आपण विसरू शकणार नाही, विस्मरण होणार नाही असं योगदान दिलं. कोण संपवू शकणार आहे हो? कोणीही संपवू शकत नाही. खरं तर एक शेवटचा प्रश्न भाऊ, छगन भुजबळ यांनी तुम्ही विरोधात असताना छगन भुजबळ सत्तेत होते त्यावेळेस याच छगन भुजबळांनी मा सरस्वती यांच्याविषयी टीका टिप्पणी केलेली होती. आणि आता तेच छगन भुजबळ यांचं एक वक्तव्य आहे की संभाजी आणि शिवाजी ही जी नावं आहेत ती ब्राह्मण समाजामध्ये दिसत नाही, म्हणून असं त्यांचं थेट अधोरेखित त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. नाही, मला तर वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास वाचला तर त्यांच्यासोबत अनेक ब्राह्मण हे प्राणप्रणाने घडले. बाजीप्रभू देशपांडे मला माहीत नाही की कोणत्या जातीचे होते, पण नावावरून तर ते ब्राह्मण होते असं वाटतं. आणि आपण मोठ्यांची जात कधी बघत नाही, आता बघावी लागेल. आणि मा सरस्वती देवीच्या संदर्भात राष्ट्रवादींनीच मग पूजा केली होती. त्यांच्या लक्षात आलं की भुजबळ साहेब चुकले. तर ठीक आहे, माणसाची चूक होऊ शकते आणि चुकीला आपणही एकदा चूक झाली म्हणजे बस ते चुकीला आपण, मला वाटतं की त्यांच्यावर थोपवू नये. राष्ट्रवादींनी मग दुरुस्त केलं. तेव्हा पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं की असं नाही, मा सरस्वती ची पूजा त्यांनी त्यांच्या कार्यालयात केली. आणि भुजबळांनी जे सांगितलं तर या कृतीतून त्यांनी जी काही अशी वैचारिक रेष ओढली होती ती त्यांनी त्यांच्या या कृतीच्या खोडरभरणी पुसून टाकली होती. खरं तर धन्यवाद. हे होते राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला इशारा दिलेला आहे आणि कडाडून टीका केली आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे जो कर्नाटकमधल्या बागलकोट जिल्ह्यामध्ये हटवण्यात आलेला आहे त्याच्यावरतून थेट त्यांनी हल्लाबोल चढवला की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे दैवत नाही तर संपूर्ण देशाचे दैवत आहे, त्यामुळे त्यांचा अपमान करणं हे योग्य नाही. आणि या संदर्भात आम्ही अजून देखील तीव्र भावना ज्या आहेत ते व्यक्त करू असं देखील जे मत आहे ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.